अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आजचा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो। आज आहे वटपौर्णिमा, वार सोमवार, दिनांक 29 जून 2026। वटपौर्णिमा आणि सोमवार यांचा दुर्मिळ योग एकत्र आल्यामुळे हा दिवस भगवान शिव आणि माता सावित्री यांच्या कृपेचा मानला जातो। अनेक महिला वटवृक्षाची पूजा करतात, व्रत करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात। पण या दिवशी श्रद्धेने केलेल्या काही गोष्टी, काही छोट्या कृती देखील आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व, पूजेची योग्य वेळ, पूजेदरम्यान कोणत्या चुका टाळाव्यात आणि श्रद्धेने करता येणारा एक पारंपरिक उपाय जो अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या केला जातो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेकांना माहिती नसते, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करून सुरुवात करूया व्हिडिओला। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो। मंडळी, आज वटपौर्णिमा आहे। यंदा हा पवित्र सण सोमवारी आल्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे। सोमवार हा भगवान शिवांचा दिवस मानला जातो। वटवृक्षालाही शिव स्वरूप मानले जाते, त्यामुळे श्रद्धेने केलेली पूजा आणि प्रार्थना अधिक मंगल मानली जाते। वटपौर्णिमेचा संबंध सती सावित्री आणि सत्यवान यांच्या अमर कथेशी जोडला जातो। आपल्या बुद्धिमत्तेने, ध्येयाने आणि अखंड निष्ठेने सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळविले। त्यामुळे आजही विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी हे व्रत करतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेचे महत्त्व, पूजेची योग्य वेळ, काही पारंपरिक प्रथा आणि श्रद्धेने करता येणारा एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत। हा उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक भावना। मंडळी, कोणताही उपाय हा श्रद्धेचा भाग असतो। तो जीवनातील अडचणी दूर होतील याची हमी नसून भक्ती आणि प्रार्थनेद्वारे मानसिक बळ आणि सकारात्मकता वाढवण्याचा मार्ग मानला जातो। वटपौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा, वडाच्या वृक्षाखालीची पूजा करा आणि जवळ वृक्ष नसेल तर त्याचे चित्र ठेवूनही भक्तिभावाने पूजा करू शकता। पूजेनंतर आपल्या पतीच्या कपाळावर कुंकू आणि अक्षता लावा। आरती करून त्यांच्या उत्तम आरोग्याची, दीर्घायुष्याची आणि यशस्वी आयुष्याची मनापासून प्रार्थना करा। इच्छेनुसार रक्षासूत्र बांधू शकता आणि श्रीराम रक्षा स्तोत्र किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार तुम्ही करू शकता, जप करू शकता। यावेळी मनात अशी प्रार्थना करा, हे स्वामी समर्थ, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू द्या। माझ्या पतीला उत्तम आरोग्य, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, प्रगती आणि संकटांशी सामना करण्याचे सामर्थ्य द्या। आमच्या घरात प्रेम,
ऐक्य आणि समाधान कायम राहू दे. पूजा झाल्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद ग्रहण करा आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा मदत करा. आपल्या धर्मात दान आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिले आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनल वरती. स्वामींचा या स्वामी कृपा या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. विवाहित महिलांसाठी अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुखी संसारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वटपौर्णिमा हा दिवस. या दिवशी महिला दिवसभर उपवास ठेवतात आणि सावित्री सत्यवान यांच्या कथेचे स्मरण करत वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. पौराणिक कथेनुसार या वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण या वटवृक्षाखाली परत यमराजाकडून मिळवले होते आणि म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा कशी सुरू करावी, कधी सुरू करावे, पंचांगानुसार वटपौर्णिमेची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, म्हणून कोणत्या शुभ मुहूर्तावर पूजा करावी जेणेकरून या पूजेचा व्रताचा आपल्याला जास्तीत जास्त फळ प्राप्त होईल. त्याचबरोबर प्रत्येक दिवसाचा विशिष्ट काळ हा राहू काळ मानला जातो आणि राहू काळात कोणतीही पूजा सेवा ही केली जात नाही, कारण राहू काळ हा अशुभ काळ मानला जातो. जर आज आपण या राहू काळात वटपौर्णिमेची पूजा केली तर त्याचे आपल्याला विपरीत वाईट परिणाम जे आहेत ते सुद्धा भोगावे लागतात. तर 29 जूनला म्हणजे सोमवारी वटपौर्णिमेच्या दिवशी राहू काळाची वेळ कोणती असणार आहे, त्याचबरोबर या दिवशी कोणत्या 3 चुका करू नये या देखील सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संपूर्णपणे फळ मिळावं किंवा जास्तीत जास्त फळ प्राप्त व्हावं यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते पाळायचे असतात, कारण या दिवशी असे 3 शुभ मुहूर्त आहेत. या मुहूर्तांवरती तुम्ही पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचबरोबर शुभ मुहूर्तांसोबत 2 अशुभ मुहूर्त सुद्धा म्हणजे दिवसभरामध्ये अशा काही अशुभ मानली वेळ आहेत तर त्या देखील तुम्ही टाळायच्या आहेत. वटवृक्षाची पूजा जी आहे ती करायची आहे नाही. आता कोणता शुभ मुहूर्त आहे, कोणता अशुभ आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, परंतु त्या अगोदर आपण वटपौर्णिमा ही कधी सुरू होणार, कधी समाप्त होणार बघा. पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेची तिथी 29 जून म्हणजे आज पहाटे 3:07 सुरू होणार आणि ती तिथी 30 जूनला पहाटे 5:27 समाप्त होणार. त्यामुळे यावर्षी मुख्य वटपौर्णिमा व्रत 29 जून रोजी म्हणजे सोमवारी केले जाणार आहे आणि म्हणून या दिवशी सर्व महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर स्वच्छ स्नान करा, केस धुवा, देवाची पूजा करा. आणि वटपौर्णिमा गुरुवारी आली असती तर गुरुवारी आपण कधीही केस धुत नाही, म्हणून यंदा वटपौर्णिमा सोमवारी आहे तर तुम्ही नक्की सोमवारी केस धुवू शकता. आता स्नान करताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा थोडंसं गंगाजल, थोडंसं तुमच्याकडे अत्तर असेल तर ते टाका, गुलाबजलचे 2 थेंब टाका, 1 चमचा गायचं कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे, थोडीशी हळद सुद्धा टाकायची आहे. काही तुमची नित्य काम करा, जसे देवपूजा असेल, पौर्णिमा आहे म्हणून उंबरट्यावरती हळदीचं लेपन किंवा जी काही तुमची नित्य काम आहे तर ती तुम्हाला आवर्जून करायची आहे, जेणेकरून पूजा करताना तुम्हाला घाई गडबड होणार नाही. पूर्ण दिवसभर असणार आहे. या दिवशी शक्यतो पूजा करण्यासाठी तुम्ही हिरवा, लाल, पिवळ्या रंगाच्या साड्या तुमच्याकडे असेल कुठली साडी तुम्ही नेसू शकता. त्याचबरोबर वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी पांढरा सुती धागा घ्या, नंतर तो तुम्ही बांधू शकता. या महिलांनो तुम्ही अगदी संध्याकाळी पूजा केली ना तरी राहू, परंतु या राहू काळामध्ये तुम्ही अजिबात पूजा करू नका, कारण आपल्या शास्त्रानुसार राहू काळामध्ये आपण जर पूजा केली तर त्याचं कोणतंही फळ हे आपल्याला मिळत नाही. म्हणून ही पूजा आहे तर ती सुद्धा आपली व्यर्थ जाईल, कारण बऱ्याच महिलांना सकाळी वटपौर्णिमेची पूजा करून ऑफिसला जावं लागतं, त्यामुळे त्या सकाळीच पूजा करून मग ऑफिसला जातात. परंतु यंदा वटपौर्णिमेला सकाळच्या वेळेमध्येच राहू काळ आला आहे, त्यामुळे तो राहू काळ वर्ज्य करायचा आहे. शास्त्रानुसार हा राहू काळ एक छायाग्रह असून तो राहू आणि केतूच्या नकारात्मक प्रभावाचे प्रतिनिधित्व करतो. राहू काळात विश्वातील नकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात तीव्र असतात आणि ज्यामुळे या काळात सुरू केलेले कोणतेही शुभ कार्य, पूजा, धार्मिक विधी कधीच यशस्वी होत नाही.
या उलट त्यामध्ये विघ्न येण्याची आणि त्याचे फळ न मिळण्याची जास्त दाट शक्यता असते आणि म्हणून जर आपण या राहू काळामध्ये माहीत असूनही जर पूजा केली तर आपल्या मनामध्ये विनाकारण संशय येतात, भीती असते। यामुळे तुम्ही हा 1.5 तासाचा काळ वर्ज्य करायचा। त्याचबरोबर पारंपरिक समजुतीनुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार 29 जूनला सोमवारी वटपौर्णिमेच्या दिवशी 3:30 या 2 तासाच्या कालावधीमध्ये सुद्धा वडाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते। तर तुम्ही महिलांनी या दुपारच्या वेळेमध्ये पूजेचे विधी करणे आवर्जून टाळा असा उल्लेख आपल्या शास्त्रामध्ये केला। त्यामुळे बघा दरवर्षी 12:30 ते 2:30 हे जे 2 तास आहे ना, त्या 2 तासामध्ये वटवृक्षाची पूजा ही कधीच करू नये। 12:30 ते 2:30 या 2 तासामध्ये असं सांगितलं, म्हणून सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत तो 1.5 तास, 7:30 ते 9 आणि दुपारी 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत हे 2 तास, असे दिवसभरातले 3.5 तास सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता। डबल एकदा सांगते आहे, सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत पूजा करू नये आणि दुपारी 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत पूजा करू नका। बाकी सर्व टाइम तुम्ही पूजा करू शकता। सर्वोत्तम काळ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सकाळी 8:55 ते 10:40 अमृतसव घडी या काळ आहे, तर या काळामध्ये तुम्ही पूजा करू शकता। राहू काळ सोडून यानंतर अभिजित मुहूर्त सुद्धा सकाळी 11:25 सुरू होणार आहे, तर आणि दुपारी 12:20 असणार आहे। तर या अभिजित मुहूर्तावरती सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। हे आहेत 3 शुभ मुहूर्त आणि बाकीचे अशुभ मुहूर्त राहू काळ देखील मी तुम्हाला सांगितलं आहे, तर हे आवर्जून करा। धन्यवाद। लक्षात ठेवा, खरी पूजा ही केवळ विधीमध्ये नसून प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणा आणि चांगल्या कर्मांमध्ये असते। जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जरूर शेअर करा। शेवटी एकदाच सर्वांनी मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।